काही आठवड्यांपूर्वी बुलढाणा आरटीओ कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने एका एजंटला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता। तर पुन्हा एकदा या अधिकारी महिलेचा प्रताप समोर आला आहे। त्याच एजंटला कानशिलात लगावत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। यामुळे आरटीओ कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आरटीओ एजंटच्या तक्रारीवरून महिला अधिकारी राजश्री चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर राजश्री चौधरी यांनी सुद्धा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरटीओ एजंट इम्रान खान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांना व आरटीओ एजंटला सदर महिला परिवहन अधिकारी उद्धटपणाची वागणूक देत शिवीगाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत। मात्र या महिला अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। मी माझ्या मित्राची गाडीचे चेचे नंबर व्हेरिफिकेशनसाठी आरटीओला गेला असता मी मॅडमने सांगितलं की बाबा मला चेचे नंबर दाखव। मी चेचे नंबर दाखवला, इंजन नंबर दाखव, इंजन नंबर दाखवला। मला दाखवल्यानंतर मॅडम म्हणणे मला इंजन नंबरच पाहिजे। मला मॅडम नंबर प्लेट आहे, त्यावर आता हजारो गाड्या या प्लेटवर पासिंग झालेल्या, नवी गाडी आहे। त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असता मॅडमने मला पैसे मागितले, 500 रुपये पैसे मागितल्यानंतर मी नंतर म्हणे 500 मला 1000 लागन। म्हणलं मॅडम असं नाही मॅडम, एवढे पैसे देत नाही। म्हटलं मॅडम माझी मित्राची गाडी आहे। आणि मॅडमने मला एक तोंडात 2 थापडा मारल्या आणि एक खाली याच्यावर एक गुप्त अंगावर एक लात मारली मॅडमनी। आणि सांगितलं मॅडमनी तुझा बदला मी घेतला आहे, आता मला बदला घेण्याची गरज नाही। आणि मागच्या महिन्यामध्ये असंच माझ्यासोबत झालं साहेब। मी तिथं पासिंग करत असताना मला अशी मागणी केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे 2000 रुपये दे। मी नकार दिला, त्यामुळे त्या मॅडमनं मला त्यावेळेस बी शिवीगाळ केली असता तो व्हिडिओ आमचे या संदर्भात तुम्ही आज जी घटना घडली तुम्ही पोलिसात दाखल केलेली साहेब। मी या संदर्भात मी साहेबांना, ठाणेदार साहेबांना सुद्धा व्हिडिओ दाखवलेला आहे। आणि केवल सिंग ठाकूर या मागच्या 1-2 महिन्यामध्ये ती व्हिडिओ क्लिप झाली होती साहेब। व्हिडिओ क्लिप मॅडमनं तो बदला माझ्यावर घेतला आहे की आता तुझ्यावर मी केव्हा याच्या अगोदर मॅडमनं असं सांगितलं की मी केव्हा तुझ्यावर मी हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। नाव काय मॅडमचं नाव राजश्री चौधरी म्हणून आहे। काय मागणी आता? त्याची मागणी काय आहे की मी तुमची काय मागणी आता? माझी मागणी अशी आहे साहेब की माझा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कदापि कोणावर होऊ नये। मी त्याच्या वडिलाच्या वयीचा होतो, बाईनं माझ्यावर हात उचलायला नव्हतं पाहिजे। तरी मॅडमनं पुन्हा चॅलेंज केलं साहेब की बा तुला मी सोडणार नाही। 353 माझ्या आवारातामध्ये तू काम करतोय, तुझ्यावर 353 गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही असं मॅडमनं स्वतः सांगितलं। आता काय मागणी केली? आता माझी मागणी अशी साहेब, मला न्याय मिळाला पाहिजे। माझी मॅडमनं स्वतः माफी मागायला पाहिजे की बा याच्यानंतर हा प्रकार कोणासोबत घडू नये।